नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, मका, गहू आणि डाळिंब बाजाराची माहिती घेणार आहोत. कापूस भावात कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ झाली आहे. आज बाजार समित्यांमधील लिलाव बंद होते, पण काही बाजारांमध्ये कापसाची आवक होऊन लिलाव पार पडले. या बाजारांमध्ये कापसाच्या भावात आज 200 ते 300 रुपयांची सुधारणा दिसून आली. कापसाचा भाव आज 8,200 ते 8,700 रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. पुढे रुईचेही भाव वाढलेत. आज सीसीआयचा लिलावही बंद होता. सीसीआय देखील कापसाचा भाव वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे कापूस भावाला चांगला आधार राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. सोयाबीनचे भाव आज स्थिरावले होते. आज बहुतांश मोठ्या बाजारांमध्ये लिलाव बंद होते. काही बाजारांमध्ये लिलाव पार पडले, पण या लिलावांमध्ये सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत फारसा फरक दिसून आला नाही. आजही बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 5,100 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनला सध्या चांगला उठाव आहे, तर दुसरीकडे बाजारातील सोयाबीनची आवक कमीच आहे. यामुळे सोयाबीनचा भाव टिकून राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात गवारचा भाव टिकून आहे. गवारीची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. गवारीला मागील वर्षभर कमी आवकेमुळे चांगला भाव मिळतोय. सध्या अनेक भागात गवारीची लागवड कमी असल्याचं दिसतंय, त्यामुळे आवक कमी आहे. सध्या गवारीला प्रति क्विंटल 5,000 ते 7,000च्या दरम्यान भाव मिळतोय. गवारीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारीचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. देशातील बाजारात सध्या गव्हाची आवक वाढली आहे. याचा दरावर परिणाम दिसून येतोय. यंदा देशात गव्हाची लागवड वाढली होती, तर गहू पिकासाठी पोषक हवामानही होतं. त्यामुळे यंदा उत्पादन चांगलं येण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2,200 ते 2,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. गव्हाची काढणी देशभरात सुरू झालेली आहे, त्यामुळे बाजारात अवकेचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे गहू बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासतीये. याचा आधार दराला मिळतोय. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारलेत. सध्या डाळिंब बाजारात 8,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकले जात आहेत. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.